वाणीनंतर आता निर्दोष दृष्टी. दृष्टी कशी असावी तर निर्दोष दृष्टी असावी. उदाहरणादाखल भगवान महावीर यांच्यासमोर एक आचार्य महाराज बसले होते. त्यांच्यामध्ये थोडा अभिमान उत्पन्न झाला की मी खूप वाचन केलेलं आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, तर माझा मोक्ष लवकर होईल 2-3 जन्मानंतर असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी मग स्वतःची तुलना भगवान महावीरांशी केली. आणि आचार्यांनी महावीरांना विचारलं की भगवान आता तुमच्या आमच्यामध्ये किती फरक राहिला आहे, किती दूर आहे आपण दोघं मोक्षापासून, आणखी किती टप्पे बाकी आहे. तर भगवान महावीर म्हणतात असं करा, आणखी बाहेर 2-3 जण आहेत त्यांना पण बोलावून घ्या. त्याच्यामध्ये एक नगरशेठ होते, एक खिसे कापणारा होता आणि एक सती होती आणि बाहेर एक गाढवसुद्धा होतं. तर या माणसांना त्यांनी बोलावून घेतलं. म्हणे आता सगळ्यांचं सांगतो. हे म्हणे आधी तर म्हणे आचार्य हे जी सती आहे हे नगरशेठ आहेत आणि बाहेर जे गाढव उभं आहे आणि तुम्ही आहात इथं, या सर्वांमध्ये मला कुठलाही फरक दिसत नाही. आचार्य गडबडून गेले. म्हणे असं कसं, फरक तर खूप दिसत आहे ना, भरपूर फरक आहे. ते म्हणे नाही, तुमच्या दृष्टीमधून तुम्ही पाहत आहात, आम्ही आमच्या दृष्टीमधून सांगतो की ही सर्व जीव एकाच प्रकारचे आहे. सर्वांच्यामध्ये एकच तत्व आहे. तुमच्या आमच्यामध्ये एकच प्रकारचं सूत, एकच प्रकारची दोरी आहे. फरक एवढाच आहे की तुमच्या आतल्या ज्या दोऱ्या आहेत त्या गुंफलेल्या आहेत आणि आमची जी आहे ते गुंत निघून गेलेली आहे. आणि या सर्वांमध्ये लवकरात लवकर मोक्ष त्या गाढवाचा होईल. हे आम्ही महावीर म्हणतात ज्ञानचक्षुंनी बघून सांगत आहोत. कारण आचार्य असं आहे की तुम्ही खूप शास्त्र वाचलीत, त्याचा मानसिक बोजा उतरण्यास खूप वेळ लागेल, तुम्हाला खूप जन्म घ्यावे लागतील. पण या गाढवाची सुरुवात अशी झालेली आहे की आता या 1-2 जन्मात याची ज्ञानी पुरुषाशी भेट होईल आणि त्याला मोक्ष मिळेल.